नमस्कार, मी प्रियांका. आजच्या या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबतही असणार आहे आणि तुम्हाला भरपूर उपयोगी अशा गोष्टी सांगणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चेसाठी घेतलेला विषय आहे की अभ्यासाची योग्य पद्धत काय असते. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करतो. कोणी दिवसाचा करतात, तर कोणी रात्रीचा अभ्यास करतात, तर कोणी वेळ भेटेल तसा. प्रत्येकाची एक आपली वेगळी सवय बनलेली असते, एक पद्धत असते. त्या पद्धतीनुसार ते अभ्यास करतात. पण शास्त्रानुसार योग्य अभ्यासाची पद्धत काय ती आपण समजून घेऊयात. पहिली गोष्ट की ज्यावेळेस आपण शाळेमध्ये असतो त्यावेळेस जे काही आपले शिक्षक शिकवतात ते लक्षपूर्वक ऐकणे ही सर्वात पहिली पायरी आहे आपल्या शिक्षणाची. ज्यावेळेस आपल्याला आपले गुरुवर शिकवतात ना त्यावेळेस तेही मन लावून शिकवत असतात आणि ज्यावेळेस आपण मन लावून लक्ष देऊन व्यवस्थितपणे ऐकतो त्यावेळेस जेव्हा आपण पुन्हा अभ्यासाला घेतो ना त्यावेळेस त्या गोष्टी समजायला सोप्या जातात. त्यामुळे ही पहिली पद्धत की गुरुजनांनी शिकवलेलं लक्षपूर्वक ऐकणं आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करणं. आता आपण पुढच्या पद्धतीकडे जाऊयात. दुसरी पद्धत की ज्यावेळेस आपण स्कूलमधून घरी येऊ छान खेळ खेळू. खेळायला तर सर्वांनाच आवडतं. खूप साऱ्या गेम ग्राउंडवरच्या, बैठे खेळ. पूर्वी असायचं की आपारपी असायचे किंवा झाडावर चढणं किंवा कबड्डी किंवा खो खो किंवा पकडापकडी, लपाछपी असे खूप सारे खेळ असायचे. आता सध्या तसे खेळ राहिलेले नाही आहेत. मुळात मुलांना बळच बाहेर काढावं लागतं की मुलांना खेळायला जा. आता सध्याचे खेळ आहेत क्रिकेट आहे, बॉल कॅच करणं किंवा बैठे खेळ किंवा ते नसेल तर सगळ्यात महत्त्वाचा मोबाईल. सध्या खूप जास्त वापरला जाणारा खेळ आहे की मोबाईल घेणं, गेम खेळणं. पण वास्तविक पाहता लहान मुलांसाठी किंवा तरुण मुलांसाठीही फिजिकल ॲक्टिव्हिटी ही मोबाईलमध्ये खेळल्या जाणाऱ्या गेमपेक्षाही जास्त इम्पॉर्टंट असते. तुमचं शरीर हे वाढतं शरीर असतं. त्याला जर योग्य तणाव नाही मिळाला, जर योग्य मोकळीकता नाही भेटली, त्याच्यातली ऊर्जा बाहेर पडण्यासाठी त्याला योग्य कसरत नाही भेटली तर ते शरीर एक दिवस त्रास करतं. वेगवेगळ्या व्याधी जडतात आणि हे होऊ नये असं जर वाटत असेल तर लहान मुलांनी, तरुण पिढीने ग्राउंडवरचे खेळ नक्की खेळावेत. तर पुढच्या मुद्द्याला जाऊयात आपण. ज्यावेळेस आपण खेळून घरी येऊ त्यावेळेस घरात आल्याबरोबर हातपाय तोंड धुणे. त्यानंतर देवासमोर दिवा लावून शुभम करोती म्हणावे. शुभम करोतीचा व्हिडिओ मी यामध्ये टाकलेला आहे. जर तुम्हाला हवा असेल तर चॅनल पेजवर जाऊन तुम्हाला तो भेटू शकतो. तर शुभम करोती म्हणायची, रामरक्षा स्तोत्र म्हणायचं, मारुती स्तोत्र म्हणायचं. त्यानंतर दिव्याला वंदन करायचं, देवाला वंदन करायचं. स्वतःच्या आणि इतरांच्या मस्तकावरती छान टिक्का लावायचा. मुलांनी चंदनाचा लावायचा, मुलींनी हळदी कुंकवाचा. याच्यानंतर थोरा मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचा. पाया पडून का आशीर्वाद घेतात हेही मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. शास्त्रीय कारण आहे आणि पारंपरिक म्हणजे संस्कृतीमध्ये चालत आलेलंही कारण आहे. तेही एकदा पाहून घ्या. तर सर्वांच्या पाया पडायचं आणि संध्याकाळी छान जेवण करायचं. जर तुमच्याकडे वेळ शिल्लक असेल तर होमवर्क करून घ्यायचा. जो रायटिंगमध्ये दिला जातो ना तो होमवर्क कंप्लीट करायचा आणि लवकर झोपायचं. रात्री 10, 10:15 पर्यंत तुम्ही झोपलेले असले पाहिजेत. लहान मुलं, तरुण पिढी दोघंही. आणि सकाळी लवकर उठायचं. 4 वाजता उठा, 5 वाजता उठा. सकाळी लवकर उठायचं आणि सकाळच्या प्रहरात ज्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात त्या मुहूर्तामध्ये अभ्यास करायचा. आता ह्याच्या मागे 2 कारणं आहेत की ज्यावेळेस आपण रात्री अभ्यास करायला जातो त्यावेळेस आपण खेळून दमलेलो असतो. त्यामुळे त्यावेळेस आपली बुद्धिमत्ता आणि आपलं शरीर एकमेकांना साथ द्यायला कुठेतरी कमी पडतं. आणि तेच जर आपण झोपेतून उठलेलं असू, छान थंड वातावरण आहे, छान झोप झालेली आहे, अशा याच्यामध्ये तुमच्या मेंदूला तुम्ही जो काही अभ्यास कराल ते लक्षात ठेवायला सोपं जातं. कारण त्यावेळेस इतर कुठलाही थकवा किंवा इतर कोणताही विचार तुमच्या मनामध्ये नसतो.
त्यामुळे सकाळची वेळ ही उत्तम वेळ असते अभ्यासाची. आणि आपल्या भारतीय परंपरेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने सांगितले गेलेले की सकाळी सूर्योदयापूर्वी उठावं. ह्याचं एक कारण असं आहे की सकाळचं वातावरण आणि सकाळच्या वातावरणामध्ये असणारा ऑक्सिजन हा विपुल प्रमाणात असतो. ज्यावेळेस आपण सकाळी लवकर उठतो, मोकळ्या हवेत फिरायला जातो, त्यावेळेस तो ऑक्सिजन आपल्याला पुरेपूर भेटतो, ज्याच्यामुळे आपल्यामध्ये एक एनर्जी राहते. दिवसभर आपल्याला कितीही काम आलं, किती स्ट्रगल आलं, टेन्शन आलं, तरीही आपण रिलॅक्स राहू शकतो. त्यामुळे सकाळी लवकर उठणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आणि सकाळच्या वेळेत केलेला अभ्यास हा रात्री केलेल्या अभ्यासापेक्षा कितीतरी पट जास्त प्रभावी असतो आणि तो लक्षात राहायलाही सोपा जातो. आता ह्यानंतर आपण पाहूयात तिसरी पद्धत, की ज्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करत असताना फक्त पुस्तक घेतलं, ओळ वाचली, पाठ केलं तर अभ्यास लक्षात राहत नाहीये. भरपूर मुलांचा असा प्रॉब्लेम येतो की आम्ही अभ्यास तर करतोय, आम्ही खूप रायटिंग करतोय, खूप वाचन करतोय, पण लक्षातच राहत नाहीये. मुळात अभ्यास ही लक्षात ठेवण्याची गोष्ट नाहीये. अभ्यास ही समजून घेण्याची गोष्ट आहे. तुम्हाला असं कोणी सांगितलंय का की पुस्तकामध्ये जी ओळ आली आहे तीच जर प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारला तर तीच एक सारखी ओळ तिथे यावी? अजिबात नाही. मुळात तिथे ही गोष्ट असते की जी कन्सेप्ट असतं ना, एखादा प्रश्न आला तर त्या प्रश्नाचे उत्तराची जी कन्सेप्ट आहे ना ती क्लिअर असली पाहिजे. आता आपण उदाहरणामध्ये एक घेऊयात की तुम्हाला एखादा निबंध आला की एखाद्या खेळाडूवर निबंध आला किंवा एखाद्या फळावर आला किंवा आईवर आला. आई हा सगळ्यांना जवळचा विषय, आईवर निबंध लिहा असा विषय आला. तर जर तुम्ही म्हटले की आम्हाला आई माहीतच नाहीये कोण आहे, असं होत नाही. पण एक उदाहरण पाहूयात आपण. म्हटले आई माहीतच नाहीये कोण आहे, तर तुम्ही लिहू शकता का? नाही. पण सर्वांना माहिती आहे की आई कोण आहे, आई काय करते आपल्यासाठी. आईने ज्यावेळेस आपल्याला प्रेमाने जवळ घेते त्यावेळेस जी एक सेफ फिलिंग येते ती काय असते. त्यामुळे तुम्हाला आईवर लिहायला सोपं जातं, कारण आई हा विषय तुमच्यासाठी एकदम ओपन पुस्तकासारखा आहे. तिला तुम्ही सहज मनाने समजून घेता. तीच पद्धत तुम्हाला अभ्यासात वापरायची आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादा चॅप्टर वाचाल त्यावेळेस तो फक्त वाचायचा नाही आहे, त्यामध्ये असणाऱ्या कन्सेप्ट, त्यामध्ये असणाऱ्या मेथड्स ह्या समजून घ्यायच्यात. आणि ज्यावेळेस ते तुम्ही समजून घ्याल ना त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायची वेळ नाही येणार. त्यावेळेस ज्यावेळेस त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस तुम्ही सहज त्याचं उत्तर लिहू शकाल. ह्या अशा एकदम सोप्या पद्धती आहेत की ज्याने अभ्यास करणं एकदम सोपं होऊन जातं. तुम्हाला यामधली कोणती पद्धत आवडली किंवा यातली कोणती पद्धत तुम्ही अभ्यासात वापरता कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच राईट करून द्या. जर इतरही कोणते प्रश्न असतील तर प्रश्नही नक्कीच राईट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून पुढचे येणारे सगळे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला भेटतील. धन्यवाद.